लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे आणि खुश खबर काय आहे तुम्हाला आता समजणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झाली. हीच सर्वात मोठी खुश खबर आहे. हे बघा, जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता आणि ज्यांना 18वा हप्ता मिळाला त्यांच्या खात्यामध्ये आता 19वा प्लस 20वा या 2 हप्त्याचे 3,000 रुपये. हे बघा काय झालेलं आहे, मकर संक्रांतीच्या अगोदर पहिले डिसेंबरचा हप्ता दिला होता. 2025 वर्षाचा डिसेंबरचा शेवटचा हप्ता. तो हप्ता ना काही बहिणींच्या खात्यामध्ये आलाच नाही. त्या बहिणी फार टेन्शन घेत आहेत, संताप करत आहेत आणि संताप करणारच ना, कारण बाकीच्या बहिणींना हप्ता आला आणि त्या बहिणींना हप्ता का मिळाला नाही. आणि पहिले त्या बहिणींना रेग्युलर हप्ता मिळत होता, KYC केल्यानंतर त्यांना तर हप्ता मिळतच नाही. KYC करून देखील हप्ता मिळत नाही बघा. तर त्यावरती शासनाने काहीतरी तोडगा काढायला पाहिजे, त्या बहिणींचा हप्ता सुरू करायला पाहिजे पुन्हा, अशी माझी मागणी आहे. आणि राहिला विषय 3,000चा, आता मकर संक्रांतीनंतर पहिले तुम्हाला हप्ता दिला, आता मकर संक्रांतीनंतर किंवा ZPची निवडणूक आहे, ZPची निवडणूकच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये हप्ता येऊ शकतो. जानेवारीचा हप्ता तर 100% येईल आणि जरी निर्णय झाला तर 2 हप्त्याचे पण 19 आणि 20वा हप्ता पण मिळू शकतो 3,000 रुपये. कारण मागच्या वेळेस 3,000 मिळणार होते, परंतु यावेळी जर 3,000 मिळाले तर खूप बरं होईल.